लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका धक्कादायक टोळीचा आटपाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हिंदू असल्याचं भासवून मराठा समाजातील युवकाशी लग्न करून त्यांच्या घरातील पैसे आणि दागदागिने घेऊन फरार होणाऱ्या या महिलेचा काळा कारभार अखेर उघडकीस आला आहे. बेगम दस्तगीर शेख, वय वर्ष 24, राहणार विजयनगर कराड. ही महिला स्वतःला वर्षा संभाजी शेवाळे म्हणून ओळख देत होती. मराठा समाजातील लग्नाळू युवकांना टार्गेट करून त्यांच्याशी लग्न करायचे आणि त्यानंतर घरातील पैसे दागिने घेऊन फरार व्हायचे, असा जणू तिचा व्यवसाय झाला होता. आटपाडी येथील नवनाथ देशमुख यांच्यासोबत 24 मार्च 2026 रोजी तिने लग्न केलं आणि धक्कादायक म्हणजे लग्नाच्या पहिल्याच रात्री एजंट सचिन बाबरच्या मदतीने ती फरार झाली. या प्रकरणाची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दादासाहेब ठोंबरे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अंकुश पाटील नावाच्या युवकाला जाळ्यात ओढून 10 एप्रिलला लग्न ठरवलं होतं, पण त्याआधीच पोलिसांनी सापळा रचत 3 एप्रिल रोजी तिला अटक केली. या प्रकरणात एजंट सचिन बाबर आणि तिची साथीदार अश्विनी संदीप जाधव यांनाही अटक करण्यात आली आहे. चौकशीत बेगम शेख हिने याआधीही 3 जणांना अशाच प्रकारे फसवल्याची कबुली दिली आहे. दरम्यान या रॅकेटमधील आणखीन 3 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. नवनाथ देशमुख याचे सोबत 24 तारखेला लग्न आपल्या मासवड्यातील लग्न करून परत 24 तारखेला सुरुवात्री ते कोणाला काय न सांगता हे 2 सचिन बाबर यांची दोघा संगमती निघून गेली होती. त्यानंतर ती जाऊन भादोले ते अंकुश पाटीलच्या घरी राहिली होती. अंकुश पाटीलच्या घरी राहिल्यानंतर आम्ही ज्या कॉल डिटेल्स काढले शेवाळ्याचे, त्याच्यामध्ये लास्ट कॉल हा अंकुश पाटील सोबत झाला असल्यामुळे आम्ही त्या अंकुश पाटलाला याच्यावर तपास केला असता अंकुश पाटलाच्या घरी तिनं मला कोणी नाही, मला काही आधार नाही आणि मी त्यांना काहीतरी सांगून त्यांचा विश्वास संपादन करून अंकुश पाटलासोबत दिनांक 10/4/2026 रोजी लग्न होणार होतं. त्याबाबत त्यांनी पै पाहुण्यांना सर्वांना सांगितलं होतं, कपडे काढले होते, बस्ता बांधला होता, लग्न हॉल बुक केलं होतं. 10 तारखेला लग्न होतं. ते आम्ही त्याला पकडल्यामुळं लग्नाचं जे पण झालं, लग्न झालं नाही, ते त्यांची फसवणूक होण्यापासून आम्ही वाचलेले आहे. आता ह्या तपासामध्ये जवळपास आम्हाला आमचे पोलीस निरीक्षक बेर साहेब यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमची एक टीम तयार केली. त्या टीमवर प्रचंड विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला आदेश दिले की बाबा तुम्ही हा सामाजिक तपास आहे, अशा लोकांची फसवणूक होते आणि ते लोक पोलीस स्टेशनला येत नाहीत, त्याच्यामुळं त्यांची इज्जत किंवा ह्या गोष्टी बाकीच्या गोष्टी आहेत त्यामुळे येत नाहीत, तर हा तपास कसोशीने करा. त्यामुळे पूर्ण विश्वास टाकून आमच्यावर टाकल्यामुळे साहेबांनी आम्हाला तुम्ही तपास केला करा असं सांगितलं. आम्ही आमची टीम, त्यामध्ये मी पोलीस हवालदार ठोंबरे, पोलीस हवालदार गोडके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू गोडके, पोलीस महिला पोलीस हवालदार जगदाय मॅडम, महिला पोलीस हवालदार जयश्री जाधव मॅडम यांनी आम्ही रात्रंदिवस एक करून बातमीदार करून ज्या ठिकाणी जाऊन जिथे जाऊन तिथं माणूस टेक्निकल माहिती काय काय वेळी चालत नव्हती, त्यावेळी तिथं आमचे गोपनीय बातमीदार तयार करून भादोलीतून त्या जे आरोपी नंबर वर्षा शेवाळीला पकडून अटक करून त्यानंतर जे 2 नंबर जे आरोपी आहे सचिन बाबर याला दिनांक 5/3/2026 रोजी पंढरपूर येथून एका हॉटेलमधून पकडून अटक केली. आणि आरोपी नंबर 3 आहे जी अश्विनी संदीप जाधव या मागच्या रविवारी 5/3/2026 रोजी मुळाचा वाडा साताऱ्यातून पकडून अटक केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती सातारा, कराड, कोरेगाव, आटपाडी, वडगाव, कोल्हापूर इथपर्यंत आतापर्यंतच्या तपासात आम्हाला एवढं निष्पन्न झालेलं आहे. जवळपास 4 लग्न करून 5व्या लग्नाच्या तयारीत होती. यापूर्वी तिचे 2 लव्ह मॅरेज होते, ते काय ऑन रेकॉर्ड आलेले नाही.
किती आरोपी पकडलेला आहे आणि ते आरोपी तुम्हाला अपेक्षित आहे? या गुन्ह्यामध्ये जवळपास आम्ही 3 आरोपी वर्षा संभाजी शेवाळे उर्फ पैगंबर दस्तगीर शेख राहणार विजयनगर कराड, 2 नंबर सचिन अहमद बाबर राहणार देवापूर तालुका मान जिल्हा सातारा आणि अश्विन संदीप जाधव राहणार मोळ्याचा वडा सातारा या तिघांना पकडले असून बाकी आणखी 3 आरोपी संतोष सदाशिव कुलकर्णी राहणार कडेगाव, गणपत जाधव राहणार करामोडी शाळगाव तालुका कडेगाव आणि चकुंद्रगड राहणार कडेगाव या 3 आरोपी पकडणे बाकी आहे. आणखी काही वाढेल असं काही अंदाज आहे? आता एकूण गुन्ह्यामध्ये आम्हाला एकूण 8 दिवस पेशी मिळाले होते. त्या तपासणीत आम्ही प्रॉपर तपास करून जेवढे गुन्हे आहेत तेवढे ओपन केलेले आहेत. त्यामुळे बाकी अजून गुन्हे असण्याचे आता तपासात निष्पन्न नाही होणार. तुम्ही काय आव्हान कराल? ज्या लोकांची फसवणूक झाल्या त्यांनी समाज काय बोलेल, काय म्हणेल, बदनामी ह्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करून गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. त्याला आम्ही प्रॉपर त्यांना मदत करू.